अरे बापरे! एवढे सगळे स्ट्रोलरचे ऑप्शन्स? आम्ही नक्की रिद्धूसाठी कुठला स्ट्रोलर घेतला? चला बघूया. लाईफ हॅज चेंज अ लॉट आफ्टर हॅव्हिंग अ बेबी. वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग सीरीज #आईपण. नेहमीप्रमाणे रिद्धूची मालिश, एक्सरसाइज, टमी टाईम, अंघोळ सगळं आवरून आम्ही निघालो रिद्धूसाठी स्ट्रोलर घ्यायला. मी ऑनलाईनही अवेलेबल ब्रँड्सची रिव्ह्यू ऑलरेडी वाचून आली होती. पण घेताना मात्र आम्हाला तो ऑफलाईन स्टोअरमधून नीट बघून घ्यायचा होता. स्ट्रोलर घेण्यासाठी आमच्या 3 क्रायटेरिया होत्या. फर्स्ट, त्याला रिव्हर्सिबल हँडल असावा, म्हणजे तिला फिरवताना ती आपल्याकडे फेस करून आपण तिच्याशी गप्पा मारू शकतो. सेकंड, तो फोल्डेबल असावा, म्हणजे घरामध्ये जास्त स्पेस ऑक्युपाय करणार नाही. आणि थर्ड, तो लाईटवेट असावा कॅरी करण्यासाठी. बऱ्याचशा स्ट्रोलरच्या मॉडेल्समध्ये अजूनही फंक्शनॅलिटीज असतात. बट आम्हाला स्ट्रोलरचा यूज दिवसातून फक्त अर्धा ते 1 तास होणार होता, फक्त तिच्या इव्हिनिंग राउंडसाठी. म्हणून आम्हाला खूप जास्त फंक्शनॅलिटीवाला स्ट्रोलर नको हवा होता, बिकॉज त्याच्याने स्ट्रोलरही बल्की बनतो. शॉर्टलिस्ट केलेल्या स्ट्रोलर्समध्ये आम्ही रिद्धूला बसवून त्याचा नीट यूज करून बघितला आणि रिद्धूलाही घुमी-घुमी करायला खूप मज्जा आली होती. ऑब्व्हियसली आम्ही फर्स्ट टाईम पेरेंट्स आहोत, तर सगळंच खूप एक्साइटिंग वाटतं. आपल्या बाळासाठी दिसतील ते बेबी गॅजेट्स घ्यावे असं वाटतं. पण त्यानंतर बसून ह्या वस्तूचा उपयोग आपण किती करणार आणि हे ठेवण्यासाठी आपल्या घरात जागा आहे का, हा सुद्धा विचार करावा लागतो. तशाचपैकी होती ही बाउन्सर सीट. नथिंग ऑटोमॅटिक. बेबीने मूव्हमेंट केल्यावर ही बाउन्स करणार असं काहीसं मेकॅनिझम. बट ह्याची प्राईस होती ₹3700, जी आम्हाला अजिबात वर्थ वाटली नाही. जर ही 2000 पर्यंत असती तर आम्ही एक वेळ घ्यायचा विचार केला असता. तुम्हाला दुसऱ्या ब्रँडचे बाउन्सर सीट्स माहीत असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. हार्दिकला इंडियन स्टार्टर्स खूप आवडतात, म्हणून मी आज चिकन मलाई टिक्का बनवायला घेतला होता आणि एक बाजूला झटपट अशी तयार होणारी चिकन बिर्याणी. दोन्हीचे मॅरिनेट रेडी केले तोपर्यंत रिद्धू जागी झाली, म्हणून तिला आणलेल्या स्ट्रोलरमध्ये बसवूनच तिच्याशी बोलत बोलत मी पूर्ण जेवण बनवलं. जेवण रेडी झाल्यावर ते मी आधी हार्दिकला टेस्ट करायला दिलं होतं आणि त्याला ते खूप आवडलं होतं. रिद्धू जागी असल्यामुळे तिच्याशी बोलत बोलत गप्पा मारत मारतच मला माझं जेवण करावं लागलं होतं. आणि रिद्धू झोपल्या झोपल्या मी थोडा वेळ माझ्यासाठी वेळ काढून व्लॉगसाठी स्क्रिप्ट लिहत बसली होती. एवढाच होता हा मिनी व्लॉग. पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.